तर अगदीच इतकं चांगलं क्रिकेटवरती असलेलं प्रेम आहे. म्हणजे पहा आपल्या जवळच्या टीम आहेत ना, अगदी आपल्या जवळच्या टीम असतात. जर आपल्या जवळ जरी टुर्नामेंट असली तरी सांगतात की अरे चला आपण तिथं मॅच चालू आहेत ना, एक दोन मॅच चालू आहेत तर आपण नंतर जाऊ, आपली तिसरी व चौथी मॅच आहे. पण कोलाड टीमची अगदी दुसरी मॅच असताना ते मात्र या ठिकाणी 7 वाजता उपस्थित झालेत. आणि निश्चितच हे क्रिकेटवरचं त्यांचं प्रेम आहे. 4 वाजता ते निघालेत आणि निश्चितच ही पहिली टीम असेल की ती 4 वाजता घरातून निघाले आणि 7 वाजता या ठिकाणी ग्राउंडवरती पोहोचल्या. त्यांचं जितकं आपण कौतुक करू तितकं कमी आहे. आपण पाहताय वरनाई क्रिकेट संघ वरने आयोजित भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा आमदार चषक 2025 पर्व दुसरे. तर चला जाऊया, तुम्हा आम्हाला घेऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये. इथे मॅच रंगते, क्वार्टर फायनलची लढत. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो मात्र सेमीफायनलमध्ये जाऊन धडक देईल आणि निश्चितच या आमदार चषक 2025 या ट्रॉफीवरती नाव कोरेल. विश ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. मैदानच्या आतमध्ये स्ट्राईकसाठी फलंदाज तयार झालाय संजू, नॉन स्ट्राईकिंगला कैलास, तर गोलंदाजी मार्कवरती साहिल. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय साहिलला अगदीच कोलाड एक्सप्रेस म्हणजे याची ओळख आहे. या सिटचा व्हाईट बॉल, पंचाचा या ठिकाणी इशारा येतोय, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. मायक्रोचा थोडासा आवाज वाढवायचा आहे निश्चितच या ठिकाणी आपण. आणि एकंदरीत आपण पाहतोय ना स्कोर कार्डवरती धावसंख्या व्हाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 1 या अंकावरती. कोलाड एक्सप्रेस या ठिकाणी आपण पाहतोय ब्लॉक होल मध्ये पुन्हा एकदा चेंडू होता, परंतु यावेळेस चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू या ठिकाणी जातो वाईड. अतिशय चांगली दर्जाची गोलंदाजी आपण पाहतो नेहमीच गोलंदाज साहिल पवारची, परंतु यावेळेस घडलं काय, मैदानच्या आतमध्ये बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी वाईड बॉल फेकले जात आहेत. मार्कवरती गोलंदाज आपण पाहतो साहिल पवार, बॅक टू बॅक 2 चेंडू लगातारचे या ठिकाणी वाईड बॉल आले. त्यानंतर गोलंदाज तयार झाले पुन्हा एकदा. शेवटची मॅच यावेळेस झेलची संधी वाईड स्लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण, अतिशय गचाल क्षेत्ररक्षण योगदान दिलं एका चांगल्या प्लेयरला. या ठिकाणी झेल होणं खूप गरजेचं होतं. एक साधा आणि सोपा झेल होता, हा झेल कॅरी होणं खूप गरजेचं होतं. अतिशय चांगली दर्जाची गोलंदाजी चालू आहे. ज्यावेळेस मैदानामध्ये एखादा खेळाडू चांगला खेळ करतो ना बबलू, त्यावेळेस त्याला जर एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो त्यावेळेस मात्र त्याला साथ देणं खूप गरजेचं आहे. जर त्या खेळाडूला जर आपण साथ दिली नाही ना तर मात्र संघ थोडंसं अडचणीमध्ये नक्कीच सापडेल हे सांगू शकतो. कारण शेवटची मॅच आहे, अतिशय महत्त्वाची लढत दोन्ही टीमसाठी. इथे लॉ फुटत चेंडू, अगदीच पंचांचा हा नो बॉलचा इथे इशारा येतोय. बीमर बॉल, अगदीच उघडा डोले पहा नीट, कारण पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. हा फ्री हिटचा बॉल आणि फ्री हिटच्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर एक सिंगल देखील आले आणि प्लस नो एकंदरीत या 2 धावा ॲड होतील आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 5 अंकावरती. सातत्याने चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहिली प्रत्येक मॅचमध्ये, परंतु या शेवटच्या मॅचमध्ये आपण पाहिलं ना थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळते. 5 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचतायत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, बॉलिंग ट्रॅकवरती अगदीच आपण पाहतोय 10-12 पावलांतर राऊंड विकेटचा मारा करेल. गोलंदाज सज्ज साहिल पवार, कोलाड एक्सप्रेस म्हणून ओळखलं जात आहे. अगदी दबदबाचा या खेळाडूचा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, सिंगल आले, सिंगलला प्राधान्य दिलंय आणि सिंगलचं सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 अंकावरती. P1चं पहिलं षटक 38 सर्कलचं हे पाबंदी षटक आहे आणि 38 सर्कलच्या पाबंदी षटकामध्ये आपण पाहिलं तर सर्व क्षेत्रक्षे 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत आणि 38 सर्कल बाहेर आपण पाहतोय फक्त आणि फक्त 2 प्लेयर्स आहेत. एक वाईडिश लॉंग ऑफला, एक वाईडिश लॉंग ऑनला. अतिशय चांगली दर्जाची फील्ड या ठिकाणी तैनात केल्या टीम कोलाड संघानं. अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑफ, बॅक टू फिल्डर, अगदी ज्या ठिकाणी आपण पाहतोय एक तर सिंगल फक्त मिळालं, सिंगलला प्राधान्य दिलंय आणि सिंगलच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 या अंकावरती. वरने आयोजित आमदार चषक 2025चा थरार क्वार्टर फायनलची लढत. या मॅचमध्ये जी टीम जिंकेल ती अगदीच क्वालिफाय करेल आणि या चमचमत्या ट्रॉफीवरती आपलं नाव करेल. परंतु जी टीम या मॅचमध्ये हरेल ती मात्र नक्कीच्या स्पर्धेतून बाहेर होईल आणि जवळपास 365 दिवस या स्पर्धेची पुन्हा एकदा वाट पाहावी लागेल. इतकं जबरदस्त आयोजन नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. सर्वच आयोजकांनी घेतलेली मेहनत, आमचे सर्व आयोजक असतील अगदीच जर विचार केला तर मनोज जोरे असतील, तुकाराम हिलाम असतील, यशवंत पवार असतील, अगदीच नारायण उघडा असतील, मुकेश उघडा असतील, मच्छिंद्र वाघमारे असतील, रवींद्र वाघमारे असतील आणि निश्चितच या सर्वांनी घेतलेली मेहनत आहे आणि निश्चितच सर्वांसाठी खास सपोर्टर्स नरेश पवार, अगदीच नरेश पवार यांचा अगदीच्या स्पर्धेसाठी खूप मोठा पाठिंबा आहे. हा आणि अगदीच वरने गावचे शाखा प्रमुख आहेत, ते वरने कतकरवाडीचे निश्चितच शाखा प्रमुख देखील आहेत आणि अगदीच त्यांची साथ देखील या आयोजकांना आहे.
आणि त्यांचं देखील आपण जितकं कौतुक करू तितकं कमीच आहे. आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं ना तर ओव्हर क्रमांक 1 या ठिकाणी अद्याप चालू आहे. शेवटचा बॉल शिल्लक आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या 7 धावा. बाबू विचार केला या साहिल पवारचा, पहिले लगातार 2 चेंडू वाईट फेकलेत, एक भीमर देखील फेकला, तरी देखील 7 धावा फक्त खर्च केल्यात. 8 धावा खर्च केल्या. क्षमा असावी, यास थोडीशी मिस्टेक झाली, क्षमा असावी. 8 धावा खर्च केल्या साहिल पवारनं. कारण गोलंदाज इतका जबरदस्त आहे, घातक गोलंदाज आहे, निश्चितच अतिशय चांगला स्फोटक गोलंदाज आहे. गोलंदाजीचा कर्दनकाल म्हणून त्याच्याकडे पाहिले जातो. तर साहिल पवार पुढील चेंडू हाताळतोय कैलासाठी. यस यस, उंगली उठी, मतलब दुर्घटना घटी. अगदी त्या ठिकाणी कैला असता पारीचा अंत. अगदी ज्या ठिकाणी आपण पाहिलं ना तर यावेळेस पकडलाय कैलासचा झेल आणि संपवलाय खऱ्या अर्थानं याच कैलासचा खेळ. धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जातात. त्या 8 धावा कैलास सारखी महत्वाची विकेट या ठिकाणी मिळवली जाते. तर नंतर न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये इंटरव्ह्यू झालाय अगदीच सिद्धार्थ. सलामीसाठी आलेला फलंदाज संजू अद्याप 3 या धावसंख्येवर 4 चेंडू त्याने सामना केलाय आणि त्याला साथ देण्यासाठी न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये इंटरव्ह्यू झालाय अगदीच सिद्धार्थ फलंदाज. ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी घेऊन होते कोलाड टीमचा संघनायक. जर आपण पाहिलं तर कुमार पवार एक अष्टपैलू खेळाडू, एक अष्टपैलू भूमिका, नेहमीच जर आपण पाहिलं तर आयकॉनच्या भूमिकेमध्ये बसणारा खेळाडू. अगदीच मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात, ओपन टुर्नामेंट असो किंवा आपल्या आदिवासी टुर्नामेंट असो, आणि प्रत्येक मॅचमध्ये निश्चित हा आयकॉनच्या भूमिकेमध्ये असलेला हा प्लेयर आहे. निश्चित जर आपण पाहिलं ना तर प्रत्येक मॅचमध्ये एक चांगली कामगिरी करणारा हा खेळाडू आपण पाहतोय. गोलंदाज तयार. यास अगदीच श्रेयष्ठवरती हा चेंडू जाऊन आदळतोय. अतिशय चांगला चेंडू यावेळेस 38 सर्कलच्या बाहेर खूप चांगले फील्डची सजावट केली. एक्स्ट्रा कव्हर वाडी स्लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट काव करणं सजवलं आहे. आणि विकेट किपर स्लिप, त्याच्यानंतर आपण पाहिलं एक शॉर्ट स्कोअर लेग, त्याच्यानंतर एक शॉर्ट मिडॉनमध्ये एक शतरक्षक आणि एक शॉर्ट पॉईंटमध्ये 38 सर्कलमध्ये शतरक्षक तैनात केला आहे. कुमार पवार बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो. राऊंड विकेटचा मारा, पुढील बॉल हाताळण्यासाठी सज्ज झाला आहे. अगदीच इथे मात्र फ्रंट फुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. सिंगल फास्ट आला, डबलचा प्रयत्न, रेस लागले चेंडू आणि शतरक्षकांमध्ये, पण तो जिंकलाय तो मात्र चेंडू. इथे रन्स मिळतील 4-4-4 चौकार. चौकार आलाय. चौकारच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 अंकावरती. 1.2 चेंडूचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्यात एकंदरीत 12 धावा. कुमार पवार बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिल्या ना तर इथे विकेट किपर चेंडू काले आहे. डॉट बॉल ची सांगता नक्कीच झाली होती, परंतु रनआउटची देखील संधी. यस, उंगली उठी, उंगली उठी, मतलब दुर्घटना घटी. अगदी त्या ठिकाणी आपण पाहतोय विकेटचं पतन, विकेटचं पतन. अजून एक विकेट मात्र यस पंच फलंदाज शेफ आहे. यस शेफ आहे फलंदाज. अगदी त्या ठिकाणी चेक केलं गेलं अगदीच. आणि इथे आपण पाहतोय शेफ आहे बॅटर. स्कोर कार्डवरती धावसंख्या आपण जर विचार केला ना तर 12 अंकावरती 1.3 चेंडूचा खेळ संपला आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या
या ठिकाणी आपण पाहतोय 12 धावा, 12 लॉस्ट अप 1 विकेट ऑन द स्कोर कार्ड. खूप चांगली फील्डची सजावट केली कुमार पवार संघाचा संघनायक आणि संघाचे पॅकर्स. अगदीच जर का आपण पाहिलं ना तर निश्चितच राकेश नाईक मॅन फ्रॉम कळंबोली निश्चितच इथे ओव्हर थ्रो भल्या भल्या संघांना गारद केलं या मेचकरवाडी टीमनं. परंतु खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कोलाड टीमच्या समोर कुठेतरी थोडीशी का होईना खराब कामगिरी पाहायला मिळतं. ज्या अर्थी कैलास बाद झाला ना तिथे खऱ्या अर्थानं थोडासा संघ अडचणमध्ये सापडला आहे. एकंदरीत स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 14 अंकावरती. 14 लॉस्ट अप 1 विकेट ऑन द स्कोर कार्ड. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा कुमार पवार. जबरदस्त प्रतिनिधित्व संघाचा सरसेनापती म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, संघाचं नेतृत्व कसं असावं तर ते कुमार पवार सारखं. यस इट इज अ वाईट पंचांनी घोषित केला आहे. आणि येस येस पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. आणि इथे स्कोर कार्डवरती धावसंख्या 15 धावा स्कोर कार्डवरती. इथे ब्लॉक होलमध्ये चेंडू बॅक टू फिल्डर केलाय. वाईड स्लॉंग आपला चेंडू खाली क्षेत्ररक्षक सिंगल आले. एकापेक्षा दुसरं काय मिळत नाही. एका धावेचा इजाफा आला. एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 16 अंकावरती. शेवटचा बॉल इथून शिल्लक असणार आहे. आपण पाहताय वर्णा क्रिकेट संघ वर्णे आयोजित आमदार चषक 2025 भव्य नाईट क्रिकेटचा आणि अगदीच या ठिकाणी पंचांचा फ्रीचा चेंडू असणार आहे. 9+4 एकंदरीत जिथे धावा येत नव्हत्या तिथे खऱ्या अर्थाने आता धावा येण्यास सुरुवात झाली आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. एक्स्ट्रा या 5 धावा आल्यात. म्हणजे निश्चितच आपण पाहतो एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये बोनसच्या स्वरूपामध्ये या धावा आल्यात. 21 धावा स्कोर कार्डवरती 21. शेवटची मॅच आपण पाहतोय. टफ फाईट मॅच, बिग फाईट मॅच तमाम प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. अगदीच अंतिम लढत या ठिकाणी आपण पाहतो क्वार्टर फायनलची लढत. एकीकडे टीम आपण पाहतो रोहा तालुक्यातून आलेली टीम कोलाड तर त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतो कर्जत तालुक्यातील मेचकरवाडी टीम अगदीच कशिले परिसरातील. अगदी दोन्ही टीम जर आपण पाहिले ना तर एक काटेकीवाळा मुकाबला या ठिकाणी खेळत असताना आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये एक काटेकी टक्कर जबरदस्त मॅच. इथे अक्रॉस द लाईन केल्याचा प्रयत्न विकेट किपरनं केलेली चूक. इथे घेऊन जाईल ती एक धाव मात्र इथून देऊन जात आहे. सिंगल आले आणि सिंगलच्या बरोबरनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 अंकावरती. 22 ओव्हर क्रमांक 2 देखील या ठिकाणी झाले फिनिश. 2 षटकांच्या वाजवी खेळानंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या 22 धावा. 22 धावा देखील आल्या. ते चांगला स्कोर या ठिकाणी उभारलाय. कुमार पवारने हाताळलेला तो 9+4 एक्स्ट्रा धावा आल्या. त्या 5 एक्स्ट्रा धावा वाढल्या आणि तब्बल स्कोर कार्ड जाऊन पोहोचल्या 22 अंकावरती. जर त्या 5 वाटल्या असत्या तर समीकरण थोडंसं कमी असतं. पण तू पाहूया क्रिकेट अनिश्चित गोष्टीने भरलेला खेळ हा क्रिकेटचा खेळ आहे. आम्हाला वेळ लावणारा खेळ हा क्रिकेटचा खेळ आहे. तुमची आमची मैत्री नसताना मित्रांनो तुमची आमची ओळख करून देणारा खेळ हा क्रिकेटचा खेळ आहे. आणि याच क्रिकेटच्या खेळामुळे आपण आज एकत्रित आहोत, सर्व एकत्रित येतो आणि निश्चितच हा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बारी आपण पाहतोय पहिली बॅटिंग करत असताना मेचकरवाडी टीमची. दुसऱ्या सत्रामध्ये दुसरे बारे असणार आहे ती कोलाड टीमची. परंतु पाहूया हे पहिलं सत्र आहे आणि या पहिल्या सत्रातील शेवटचं षटक प्रगतीपथावरती. अगदीच बॉलिंग ट्रॅकवरती थर्ड गोलंदाज आपण पाहतोय किरण बॉलिंग ट्रॅकवरती. रफ्तार का राजा अगदीच किरण बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. यस इथे आपण पाहतोय ना गल्ली पॉईंटमध्ये आपण पाहतोय चांगली फील्डिंग झाली. सिंगल फास्ट आल्या. ज्या पद्धतीनं फील्ड व्हायला हवी होती. ओव्हर थ्रो कव्हर मात्र बॅकअप मिळत नाहीये इथे. यस पंच 2 धावा कंप्लीट 3 धावा. यस जिथे फक्त 2 धावा होऊ शकल्या असत्या तिथे मात्र 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आणि एकंदरीत स्कोर कार्डचा जर विचार केला तर 25 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय.
इथे चांगला फटका पुन्हा एकदा अगदीच गल्ली पॉइंटला गॅदर करून हा चेंडू जातोय लॉंग स्टॉप क्षेत्रापलीकडे. रन्स मिळतील 4 चौकार. जाऊन पोहोचेल 29 अंकावरती. थोडंसं महागडे षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, ज्या षटकाला गणलं जातं ना ते स्लॉग ओव्हरचं षटक, अंतिम षटक, हानामारचं षटक आपण पाहतो मैदानच्या आतमध्ये प्रगतीपथावरती. पुन्हा एकदा चांगला फटका कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल आले, डबलचा प्रयत्न देखील केला गेलाय. इथून मात्र रन्स मिळत आहेत त्या 2 आणि दोन्ही अंकानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 31 अंकावरती. 31. लॉस्ट अप 1 विकेट ऑन द स्कोर कार्ड, 2 विकेट ऑन द स्कोर कार्ड. 2 विकेट गमावल्यात मेचकरवाडी टीमनं 32 धावा स्कोर कार्ड वरती. 1 विकेट मात्र इथे गमावले, 1च विकेट गमावले. क्षमा असावी कारण मास्टर्सकडनं थोडीशी गपलात. आणि गोलंदाज तयार. चांगला फटका, चेंडू खाली. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा हुलकावणी दिले क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू जाते गल्ली पॉइंटला अगदीच सीमारेषे पलीकडे. 4 धावेसाठी चौकार. पस्तीस धावा शेवटचं षटक. 13 धावा या षटकामध्ये आतापर्यंत खर्च केल्यात. आणि निश्चितच जर का आपण विचार केला ना तर याही षटकातील अद्याप 2 बॉल शिल्लक असतील. बाउंड्री लाईन क्लिअर केली आणि निश्चितच चेंडू सीमापार गेलाय चौकार. किरण बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो राऊंड विकेटचा मारा करेल. आमच्या ऑफिशियल अंपायर्स आपण पाहतोय अनंता पवार. एक जबरदस्त पंचांची कामगिरी ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि इथे मात्र पुन्हा एकदा विकेट किपर चूक करतोय. इथे गोलंदाज आपल्या जीवाच्या अक्कंताने चांगली गोलंदाजी करतोय परंतु क्षेत्ररक्षक त्याला साथ देत नाही आहेत. एखादा खेळाडू ज्यावेळेस चांगली गोलंदाजी करतो त्यावेळेस त्याला चांगली साथ देणं खूप गरजेचं असतं, इम्पॉर्टंट असतं. तुमची फिल्डिंग हा इम्पॉर्टंट पार्ट असतो क्रिकेटमधील. जर तीच जर व्यवस्थित झाली नाही ना तर संघ मात्र नक्कीच दशाहीन मात्र झाल्याशिवाय राहणार नाही. तर पाहूया स्कोअर कार्ड जाऊन पोहोचलाय तब्बल 36 अंकावरती. 36 धावा ऑन स्कोरबोर्ड आपण पाहतोय. शेवटचा बॉल, शेवटची मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. तिसरी रात्र, तिसरी रजनी आणि तिसऱ्या रजनीतील हा शेवटचा क्वार्टर फायनलचा थरार. आणि इथे आपण पाहतोय खेळाचा होता लॉंग ऑनला आपण तो फटका जातोय अगदीच वाढीस्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये. सिंगल आले, डबलचा प्रयत्न इथे काय करतोय. रन्स आल्यात 2 धावा. 2 रन इज कम्प्लीट, 2 रन कम्प्लीट अँड टोटल स्कोर कार्ड 38. 38 धावा स्कोर कार्डवरती आणि 39 धावांचं टार्गेट. 13-39. अगदीच 13च्या सरासरीने या ठिकाणी धावा बनवायचे आहेत ते मात्र 39 धावा. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. वर्णाई वर्णे आयोजित आमदार चषक 2025 भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा राईट रजनी शृंखला या ठिकाणी पर्व दुसरा, तिसरी रात्र, तिसरी रजनी आणि तिसऱ्या रजनीतील पहिला सत्र या ठिकाणी संपलाय. आणि पहिल्या पूर्वाचा असा खेळ मात्र इथे कंप्लीट झालाय. 38 धावा मात्र धावफलकावरती आपण पाहू शकाल. मेचकरवाडी टीमनं इथे जमा केल्यात आणि कोल्हाट टीम समोर मात्र टार्गेट सेट केलाय 39 धावसंख्येचं. 18 चेंडू 39 धावा बनवाव्या लागतील कोल्हाट टीमला. खूप दूरवरचा खऱ्या अर्थानं प्रवास करून इथेपर्यंत पोहोचलेत आणि चांगला खेळ खऱ्या अर्थानं त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाला. परंतु आता शेवटच्या टप्प्यात खऱ्या अर्थानं सामना येऊन ठेपलाय. जो सामना जिंकेल तो मात्र या आमदार चषकामध्ये या चमचमच्या ट्रॉफामध्ये एक नाव कोरेल खऱ्या अर्थानं. परंतु ती जिंकण्याची धडपड खऱ्या अर्थानं दोन्ही टीम करतायत. मेचकरवाडी देखील कमी नाही. गोलंदाजीचं देखील त्यांच्यामध्ये भरणं आहे खऱ्या अर्थानं. आणि जर कोल्हाट टीमची आपण पाहिलं तर त्यांच्यात देखील सुरेख फलंदाज आहे. कुमार सारखं फलंदाज आपण पाहतोय कोल्हाट टीम मध्ये. सुंदर बाटल खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर इथे गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सोमनाथ असेल. नक्कीच पहिला चेंडू मॅच होते ऑन. पहिला चेंडू भव्य स्वागत परंतु उंची जास्त आणि लांबी कमी आणि फलंदाज होतोय बाद. इथे पहिला मुतखडा बाजूला झालाय.
कोल्हाट टीम आपण पाहतोय पहिला बॅक थ्रू मिळवलाय गोलंदाज आपण पाहतोय सोमनाथ ठोक डीजे धन्यवाद डीजे पहिला जर पाहिला तर पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा विकेट मात्र बॅक टू डग आउट आलाय फलंदाज जर पाहिला तर आकाशचा इथं पारीचा अंत झाला एकच चेंडू त्यांना फेस केला आणि पहिल्या चेंडूवरती झेल उडाली आणि समोरच्या दिशेनं तो काय झेल टिपला कैलासनं नक्कीच पहिला बॅक थ्रू मिळवलाय आता दुसरा फलंदाज आपण पाहतोय साहिल ज्याची गोलंदाजी धारदार पाहिली तोच आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती नक्कीच कोलाड एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे तोच आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती परंतु जर पाहिलं तर सोमनाथ देखील कमी नाही कर्जत एक्सप्रेस नक्कीच ज्याची ओळख कशेळी विभागातील बिलॉंग करणारी ही टीम आणि त्याचा फटका लाच जवाब पाहतोय फटक्यामध्ये ताकद पाहतोय फटका लाच जवाब आलाय 6 धावेंसाठी येतोय साहिलच्या बाट मधून मोठा तडाखा नक्की षटकार आलाय खऱ्या अर्थानं साहिलच्या बाट मधून का मला कोलाड एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं त्याचं प्रत्युत्तर खऱ्या अर्थानं या चेंडूवरती दिलं या वेळेस पुन्हा एकदा टी फॉर टॅट जशास तसं उत्तर अरे जर पाहिला तू षटकार मारू शकतो तर मी पण तुला डॉट चेंडू फेकू शकतो हेच समीकरण आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय खऱ्या अर्थानं आता सोमनाथ मात्र इथे आवी ठरताना पाहतोय कारण पहिल्या चेंडूवर विकेट दुसरा डॉट तिसरा षटकार आणि चौथा देखील डॉट 6 धावा धावफलकावरती यावेळेस देखील सुरेख चेंडू पाहायला मिळतोय चेंडू मात्र डॉट पुन्हा एकदा नक्कीच ईट का जवाब पत्थर से डॉट आला इथे सामन्यामध्ये रोमांचक पाहतोय क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गोलंदाजानं नक्कीच इथे 6 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील इथे पुन्हा एकदा लोवर फुल टॉस गतीमध्ये परिवर्तन केलं कर्जत एक्सप्रेस म्हणून का ओळखलं जातं मला याचं प्रत्युत्तर मात्र मैदानाच्या आतमध्ये देत असताना सोमनाथला आपण पाहू शकाल मेचकरवाडीचा कोयनूर हिरा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय नक्की षटक क्रमांक पहिला इथे कंप्लीट झालाय धावफलक जर पाहिली तर 6 आकड्यावरती जाऊन पोहोचले यस इथे पहिला षटकाचा मात्र खेळ संपुष्टात आलाय 6 धावा खर्च केला जर तो षटकार जर आला नसता तर नक्कीच काय षटक हाताळला असतं सोमनाथनं परंतु थोडीशी चुकी जरूर केली परंतु 6 धावा खर्च केला इथे मात्र कैलास आलाय फिरकीचा जादूगर कशाळे विभागातील फिरकीचा जादूगर म्हणून ज्याची ओळख तोच आलाय आता इथे रनआउटची विकेट देखील चान्स होती परंतु फेकी मात्र चुकीची पाहायला मिळाली इथे 2 धावा मात्र कंप्लीट केल्या 2 धावांना धावफलक हालतंय 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय कोलाड टीम नक्कीच कुमार स्ट्राईक एंड वरती हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे अनेकदा आपण आयकॉनच्या भूमिकेत खऱ्या अर्थानं त्याला पाहिलं जातं आणि इथे चुकी केल्या चेंडू मात्र सीमा पार 4 धावांसाठी चौकार
कुमार आपण पाहतोय बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई इथे मात्र कुमार मात्र आवी ठरतोय. इथे पुन्हा एकदा बाटची वरची कडा लागल्या कव्हर पॉइंट रिझन मध्ये हा फटका मात्र पाहायला मिळतोय. इथे मिसफील्ड जरूर झाली फेकी देखील चुकीची पाहायला मिळते. नक्कीच डेड बॉल काय सॉरी थोडा लक्ष नव्हतं तुमच्याकडे माफी असावी. पंच स्टंपला पाय लागला काय हात लागला ओके डेड बॉल. पंच थांबवा मॅच. लागला स्टंपला यस नो चेंडू असेल आणि धावा सुद्धा काउंट करायचेत. यस 3 धावा नो प्लस 2 म्हणजे 3 धावा मिळतील. 15 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा जर पाहिला तर 100 रुपयाचं पारितोषिक आमच्यासाठी लागलं गेलंय प्रभाकर दादा उघडा यांसकडून. पुन्हा एकदा इथे जाऊया मैदानाच्या आतमध्ये. प्रीटचा चेंडू होता तो डॉट फेकलाय खऱ्या अर्थानं कैलास. आता 9 चेंडू आणि 24 ची गरज. नक्कीच हा षटक मात्र खूप निर्णायक असेल खऱ्या अर्थानं. इथे मात्र सुरेख फटका चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क. 6 धाब्यांसाठी येतोय कुमारच्या बॅट मधून तडाखा. धन्यवाद. इथे षटकार आलाय. नक्कीच बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई होती त्यामध्ये मात्र कुमार आर्बिटरना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या गोलंदाजीतून एक चौकार आणि एक षटकार. इथे लोवर फुलटॉस चेंडू पाहतोय मिड विकेट रिजन मध्ये पटका दमदार पाहतोय. प्लेयर डिलिव्हरी नक्कीच गोलंदाज सेफ असेल. चौकार देखील आला या चेंडूवरती. धाव फलक जर पाहिली तर जाऊन पोहोचली 25 या आकड्यावरती. आता 7 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. सामना रोमांचक पाहतोय. हा चेंडू खूप निर्णायक असेल. कुमार स्ट्राइक एंड वरती. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मात्र डाऊन द बॉल. इथे झेल टिपला गेलाय. शेवटच्या बॉल वरती मात्र कैलासनं विकेट प्राप्त केले ती देखील कोलाड एक्सप्रेस कुमार याची
बाद डीजे आता मात्र समीकरण उरलंय 6 चेंडू आणि 14ची गरज 6 चेंडू 14ची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. किरण नक्की जर पाहिला तर स्ट्राईक एंड वरती साहिलला आपण पाहू शकाल. साहिलच्या बाट मधून देखील धाबा येताना पाहिल्यात आणि तो स्ट्राईक एंड वरती. आता 14 धाबा मात्र इथे कुठून काढायच्या. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सिद्धार्थ. पहिला चेंडू सुरेख पाहतोय. नक्कीच चेंडू मात्र उसळी घेतात. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट चेंडू आलाय. पहिला चेंडू मात्र डॉट फेकला. जेव्हा जेव्हा गोलंदाज डॉट चेंडू फेकतो ना तेव्हा तेव्हा गोलंदाजाचा मात्र कॉन्फिडन्स हाय होतो खऱ्या अर्थानं. आणि तेच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक दुसरा मात्र निर्धाव चेंडू फेकला गेलाय सिद्धार्थ या गोलंदाजांना. जर सिद्धार्थ नाही मॅच मात्र जिंकून दिली ना मेचकरवाडी टीमला तर नक्कीच त्याचे पाठीराखे देखील त्या खेळाडूवरती खूप खुश राहतील. नक्कीच जाऊया मॅच कडे. अजूनही मॅच संपलेली नाहीये. इथे पुन्हा एकदा सुरेख चेंडू बॅक टू बॅक. तिसरा चेंडू मात्र निर्धाव फेकतोय गोलंदाज सिद्धार्थ. आता मात्र 3 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. हा चेंडू मात्र खूप निर्णायक असेल खऱ्या अर्थानं. टीम कोलाड टीमला आपण पाहतोय. हा चेंडूवरती जर मोठा फटका आला तर सामन्यामध्ये मात्र रोमांचकता भरेल. कारण हा चेंडू निर्णायक आहे. 3 चेंडू 14ची गरज. ज्यावेळी समोरच्या दिशेनं एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा कॉल देखील झाला आणि दुसरी धाव देखील पूर्ण. आणि पैकी थोडीशी चुकीची पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. परंतु इथे धाव घेण्याचा कोणताही मनसुबा नाही या खऱ्या अर्थानं. 2 धावा कंप्लीट. आता मात्र समीकरण उरलंय 2 चेंडू 12 धावेची गरज. 2-12. आता दोन्ही चेंडू मात्र सीमा पार धाडावे लागतील. साहिल मध्ये देखील ती ताकद आहे. त्याच्या मनगटात देखील ताकद आहे. परंतु ते आता दाखवावी लागेल. देखील 12 धावा इथे चेस करायच्या. त्या देखील 2 चेंडू मागे. 2 चेंडू 12 धावा. 12 धावा 2 चेंडू. सामना मात्र सुरेख पाहायला मिळतोय. दोन्हीकडे सामना अजूनही आहे. हा चेंडू खूप निर्णायक. इथे सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच डॉट चेंडू पाहायला मिळतोय. पूर्णपणे जर पाहिला तर मेचकरवाडी टीम ना हा सामना आपल्या खिशामध्ये घातलाय. परंतु जर एखादा जर खराब चेंडू आला ना तर सामन्यामध्ये अजूनही कोलाड टीम जिवंत राहील. पण ती चुकी करणार का गोलंदाज. यामुळे डॉट चेंडू. यस काय गोलंदाजी केली सिद्धार्थ या गोलंदाजानं. थांबा डीजे थोडा. मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सिद्धार्थ ठरतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ठोक डीजे नाचा आता.